हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आणि आम्ही आहोत कोल्हापूरमध्ये आणि आता आम्ही चाललेलो आहोत ब्रेकफास्ट करून महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. तर आम्ही इथे सयाजी हॉटेलहून इथपर्यंत आम्ही रिक्षाने आलो, कारण की पार्किंगची सोय जास्ती नव्हती म्हणून. तर आम्ही छान रिक्षाने आलो, आम्हाला अर्धा तास लागला. त्यानंतर आमचं दर्शन अगदी छान झालं, अर्थात लाईन होती, आम्हाला 1.5 तास लागला, पण मूव्हिंग होती त्यामुळे असं काय वाटलं नाही. छान दर्शन झालं, अगदी शांततेत. महालक्ष्मीच्या मंदिरात एंटर करण्याच्या आधीच तिथे छान असा गणपती आहे आणि असं म्हटलं जातं की त्या गणपतीचं लांबून दर्शन करायचं आणि त्यानंतरच महालक्ष्मीचे दर्शन करायचं. तर तसंच आम्ही केलं, छान दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही आलो नृसिंहवाडीला. नृसिंहवाडी हे कोल्हापूरपासून 1 ते सव्वा तासाच्या अंतरावर आहे. दत्ताचं जागृत स्थान आहे आणि खूप सुंदर असं हे गाव आहे आणि त्यासोबत मंदिरसुद्धा खूप छान आहे. दर्शन आमचं खूप छान झालं, अजिबात गर्दी नव्हती आणि अगदी सुटसुटीत असं सगळ्या इथे गोष्टी होत्या. पार्किंगलाही भरपूर जागा आहे, इथे व्यवस्थित पार्किंग केली. त्यानंतर दर्शन घेतलं आणि इथे नदी आहे, तुम्ही नदी बघू शकता किती क्लीन आहे. छान तिथे पाय वगैरे धुतले, नमस्कार केला आणि त्यानंतर आम्ही जे नृसिंहवाडीची फेमस बासुंदी आहे ती प्यायला गेलो. तर बासुंदी न म्हणता मी त्याला रबडीच म्हणेन, पण अगदी शुद्ध असं इथे मिळतं. बासुंदी, खवा, तूप, दही वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर आम्ही जिथे गेलो तिथली क्वालिटी खरंच खूप छान होती. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतेच, तर तुम्हीही नक्कीच तिथे ट्राय करू शकता. आम्ही तिथून खवासुद्धा घेतला आणि बासुंदीसुद्धा 3-4 आम्ही ग्लास घेतली होती आणि तीच बासुंदी तुम्हाला इथे मी दाखवते. त्यानंतर इथले वांगे सुद्धा खूप फेमस आहे. जर तुम्हाला भरले वांगे, वांगा बटाटा अशा भाज्या आवडत असतील तर तुम्ही नक्कीच इथून वांगे ना, खूप टेस्टी वांगे आहेत. अर्थात वांगे चांगले असल्यानंतरच वांग्याची भाजी छान होते. तर आम्ही तिथनं 1 किलो वांगे घेतले आणि त्यानंतर आम्ही पुन्हा कोल्हापूरला आलो. फ्रेश झालो हॉटेलवर. ते सगळ्या गोष्टी आम्ही तिथे, छोटासा मिनी फ्रीज होता तिथे सगळं ठेवलं आणि त्यानंतर आलो हॉटेल देहातीमध्ये. देहाती हे कोल्हापूरमधलं खूप फेमस हॉटेल आहे, थाळी मिळते इथे. तर जर का तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर नक्कीच तुम्ही इथे ट्राय करा, कारण की ते नॉनव्हेज फेमस आहे. व्हेजमध्ये अगदीच 2-3 ऑप्शन होते, त्यातलं आम्ही मसूरवाली थाळी घेतली आणि पनीरवाली. त्यासोबतच आम्हाला स्वीटसुद्धा मिळालं एक गुलाबजाम आणि त्यासोबतच आम्ही सोलकढी घेतली. तर जर का तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर इथेच तंदूर म्हणून देहातीचीच एक त्याच्या बाजूलाच ब्रांच आहे, तुम्ही तिथेही ट्राय करू शकता. पण आम्हाला देहाती सजेस्ट केलेलं फ्रेंड्सने, त्यामुळे आम्ही इथे व्हेजिटेरियन खाल्लं. त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर बाजूलाच मेरिडियन होतं, आम्ही छान आईस्क्रीम खाल्लं आणि त्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो. असा सुंदर आमचा दिवस स्पेंड झाला. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.